नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सफर समृद्धीची या सिरीजमधील गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये। मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण पॅकेज 13 आणि 14च्या कामाचे अपडेट पाहिलेले आहे। कारण पॅकेज 14 या ठिकाणी आपण इकडल्या दिशेने आलेलो आहोत। इकडं जो लॉंगेस्ट टनेल जो आहे तो इकडल्या दिशेला आहे। त्यानंतर ह्यांचा पॅकेज 14चा जो एंड पॉईंट आहे तो या ठिकाणी त्यांनी कव्हर करून घेतलेला आहे, पूर्णतः बंद केलेला। कारण की 4-5 महिन्यापासनं हे पॅकेज 14चं काम अफकॉन कंपनीचं पूर्ण झालेलं दिसत आहे। इथून पुढं नवयुगा कंपनीचं 15 नंबरचं पॅकेजचं काम सुरू होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅकेज 15चंच काम पाहणार आहोत। आणि पॅकेज 15 जे स्टार्ट होतंय 636-400 या चेनेजपासनं आणि वाशाळा गाव जे आहे कसारानंतर, तर या वाशाळा गावाच्या हद्दीपासनं पॅकेज 15ला स्टार्ट होतं आणि बीरवाड नावाचं गाव आहे तिथपर्यंत 28 किलोमीटरचा हा 15 नंबरचं पॅकेज आपल्याला पाहायला मिळेल। तिथपर्यंतचं काम आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सुरुवात होती या टनेलपासून। एक छोटासा या ठिकाणी 250 मीटरचा टनेल आहे, तो थ्रो करून आपण म्हणजे प्रवास करून त्याच्यातून आपण जाणारच आहोत। इथून ड्रोन शॉट्स पाहूया। तर मंडळी, हा आहे महाराष्ट्रातील सध्याचा सर्वात लांब बोगदा, जो समृद्धी महामार्गाच्या पॅकेज 14 मध्ये येतो। पॅकेज 14च्या कामाची अपडेट आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली आहे। टनेल बाहेरील हा वायडॅक्ट संपल्यानंतर पॅकेज 15ला सुरुवात होते आणि आज आपण याच पॅकेज 15चे काम पाहणार आहोत। 28 किलोमीटरचा हा पॅकेज कामाच्या दृष्टीने सर्वात कठीण पॅकेज म्हणून ओळखला जातो आणि हेच कठीण काम नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी पाहत आहे। या पॅकेजमध्ये एकूण 3 टनेल आहेत। त्यातील पॅकेज 15च्या सुरुवातीलाच हा आहे वाशाळा गावाच्या हद्दीतील 250 मीटर लांबीचा पहिला टनेल। हा टनेल दोन्ही बाजूने ओपन झाला असून दोन्ही साइडने फिनिशिंगचे काम सुरू आहे। बोगद्याच्या बाहेर आल्यानंतर रोड वर्किंगचे काम अंतिम टप्प्यात असून रोड मार्किंगचे काम मात्र बाकी आहे। यानंतर आपल्याला पाहायला मिळतील हे समोरील 3 सलग लहान मोठे वायडॅक्ट, ज्याचे काम वेगाने सुरू असल्याचे पाहायला मिळाले। या ठिकाणी अद्यापही रॉक कटिंग अर्थवर्कचे काम पाहायला मिळत आहे। परंतु आनंदाची बाब म्हणजे 4 महिन्यापूर्वी या ठिकाणी असलेला पब्लिक ओव्हरपास याचे 0% काम होते। आता मात्र यावरून प्रवासी प्रवास करत असलेले पाहायला मिळत आहेत। यानंतर आपल्याला पाहायला मिळतो या एक्सप्रेसवेचा सर्वात उंच ब्रिज। या ब्रिजची लांबी जवळपास 2 किलोमीटर असून या ब्रिजचे काम देखील वेगाने सुरू आहे।
ब्रिज संपल्यानंतर महामार्गाच्या राईट साइडला पाहायला मिळत आहे हे नवयुग कंपनीचे वर्कशॉप आणि त्याला लागूनच पुढे नॅशनल हायवे 160 पाहायला मिळतो. इथून जवळपास 1 किलोमीटर अंतर दोन्ही साइडच्या अंतिम लेअरचे काम पूर्ण झालेले असून साइडचे फिनिशिंगचे काम मात्र प्रगतीपथावर असलेले पाहायला मिळत आहे. यानंतर आपण पाहू शकतो या पॅकेज मधील 1 किलोमीटर लांबीचा हा दुसरा टनेल, ज्यामधून आता आपण प्रवास करणार आहोत. तर मित्रांनो, या दिशेने आपण प्रवास करत आलेलो आहोत आणि आता ह्या एक ओव्हरपासचा आपण सहारा घेतलेला आहे, कारण ऊन पण भरपूर झालेलं आहे. आणि अशाच पद्धतीनं पुढे आपल्याला पाहायला मिळेल या पॅकेज 15चा दुसरा हा टनेल. आपण तो म्हणजे ओपन झालेलाच आहे, त्याच्यातून आतमध्ये प्रवास करायला अलाउड आहे का. 1 किलोमीटर जवळपास लांबीचा हा टनेल आहे, त्याच्यातून प्रवास करता येईल का पाहूया. आणि जर शक्य झालं तर तुम्हाला गोप्रो शॉट पाहायला मिळतील. चला तर आता इथून पुढील काम आपण या टनेलच्या आतील काम जे आहे ते पाहणार आहोत. पाठीमागचा जो आपण हा टनेल पाहिला आहे, त्याच्या बाहेर आल्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला अंतिम लेअरचं काम पूर्ण झालेलं दिसत आहे पहा. आणि सेंटरला जी मार्गिका आहे मधली, ज्याला डिवायडर म्हणतो आपण, तर भरभक्कम भव्य अशी मधली मार्गिका याचं काम या ठिकाणी सुरू दिसत आहे. दोन्ही साईडनं उंचच उंच असे लाईटचे हे इलेक्ट्रिक पोल आणि बरंचसं अंतर या ठिकाणी PQCचं काम, अंतिम लेअरचं काम पूर्ण झालेलं दिसत आहे पहा मित्रांनो. पाहूया कुठपर्यंत आहे तर.
तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला नक्कीच असेल. पॅकेज 15चं काम आपण संपूर्ण पाहिलेलं आहे आणि 28 किलोमीटरचा हा पॅकेज. त्याचं या ठिकाणी जे 9 वायडॅक्ट पाहिले, त्यानंतर 3 टनेल पाहिले. काही भाग सुटला असेल तर आपण पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न नेक्स्ट टाइम करणारच आहोत. चला तर मग इथं थांबूया, कारण खूप ऊन पण झालेले. आता जानेवारी एंडिंग आहे तरीसुद्धा फेब्रुवारी यायचा बाकी आहे, उन्हाळा आणखीन सुरू व्हायचा बाकी आहे, तरीसुद्धा आपल्याला ऊन खूप या ठिकाणी लागत आहे. चला तर मग पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला अद्याप जर लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.